आपल्या दादांच्या अपघाताचं जे इन्व्हेस्टिगेशन चालू होतं त्याच्यामध्ये खूप मोठा खुलासा समोर आलाय. विमानाचं ब्लॅक बॉक्स रिकव्हर झालंय. आता ब्लॅक बॉक्स म्हणजे काय? विमानाला 2 ब्लॅक बॉक्स असतात आणि ह्या ब्लॅक बॉक्सला विमानाचा साक्षीदार असं म्हटलं जातं. एक ब्लॅक बॉक्स असतं जिथं पायलट आणि को पायलट बसतात त्या कॉकपिटमध्ये. ठीक आहे. तर ते काय करतं, जे त्यांच्यामध्ये बोलणं होतंय, जो संवाद होतोय, जो रेडिओ कम्युनिकेशन होतोय, ते सगळं रेकॉर्ड करतो जो समोरचा ब्लॅक बॉक्स असतो तो. आणि जो दुसरा ब्लॅक बॉक्स असतो तो विमानाच्या मागच्या साईडला असतो. तर तो काय करतो, विमानाचं जे काही डेटा आहे, टेक्निकल डेटा आहे ना, तो स्टोअर करण्याचं काम तो मागचा ब्लॅक बॉक्स करतो. ठीक आहे. जसं की विमानाचा स्पीड किती आहे, विमान किती उंचीवर आहे, किंवा इंधनाचा सप्लाय किती आहे, इंजिनची कशी आहे कंडिशन, त्याला इंधन व्यवस्थित सप्लाय होतं की नाही, म्हणजे एक एक सेकंदाचं जे रेकॉर्ड आहे ते मागच्या ब्लॅक बॉक्समध्ये असतं. तर हा आता ब्लॅक बॉक्स मागच्या साईडला का लावलेला असतो? जर कधी अपघात झाला तर हा ब्लॅक बॉक्स सुरक्षित राहावा म्हणून तो मागच्या साईडला असतो, कारण झटका जो असतो तो विमानाच्या पुढच्या साईडला बसतो. तर हा ब्लॅक बॉक्स जो आहे ना तो काही ब्लॅक नसतो, तो असतो ऑरेंज कलरचा. का तर अपघात जर झाला ना तर तो दुरून सुद्धा सहजरित्या दिसून यावा आपल्याला, म्हणून तो असतो ऑरेंज कलरचा. तर आता आपल्या दादांच्या केसमध्ये हाच ब्लॅक बॉक्स रिकव्हर झालेला आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला विमानाची कंडिशन काय होती किंवा संवाद काय होत होता आतमध्ये ते सगळं कळणार आहे. तर बघू मग आता आपण की कोणतं सत्य आपल्या समोर येतं आहे ते. आणि जे काही पण अपडेट येईल ते मी तुम्हाला नक्की इथं शेअर करेल.